औचित्यवाडी. झाले लयच वैताग आला राव या जीवनाचा. राम राम जोडी. सारखा तिकडं सगळी जागा आठवून बसतो. काय दिसेल तुला आहे ना, हे बाकडं नाही पुरायचं. आता तुला म्हणतोय पण माझं वजन वाढत चाललंय. सांगावे लोकांना, ते म्हणतात ना काहीतरी. अरे जालबा, ए जालिंदर, काय लय गप येत. मुग गिळले काय त्याच्यात, मुग आणले काय, कम बोलणार. काही नाही ओढे पोटी जगावाच वाटा नाही मला. काय तुला जगायला वाटायला काय हो, काय रोज ते डोक्याला टेन्शन. एवढं किराणा दुकान टाकले, सगळं होतंय, धंदा होतोय रोज. आपण लोक उधार द्याय ना, सामान नुसतं घेऊन जातात. अरे गावगाडा आहे, 2 रुपये लोकांकडे येतेत जातेत, आले का लोक देतेत. पुढे लोक गाव सोडून जाणार आहे, एवढा टेन्शन घ्यायला. लोक नाही जाणार गाव सोडून, पण व्यापाऱ्याला पैसे द्यावे लागतात ना. झाल्या मला सांगा, दुकानात माल नाही राहिला तर उद्या गिरेक येणार नाही, गिरेक नाही म्हणजे मागची उधारी देणार नाही. हे चक्र उलटे फिरायला लागले ना. शामराव, लोकांना काम धंदे झाले, पीक पाणी निघलं का देतेत. मी एवढी काय डेपुटी तुम्हाला सांगतो, मी ते ना अक्षर आहे ना प्रपंचाला काटळलोय. प्रपंचच नको भाऊ मला. तर मला असं प्रपंचच नको असं वाटू राहिले. प्रपंच नकोच असं वाटू राहिलं की मी जाऊन कुठंतरी आत्महत्या करू, नाही तर मरतो. आत्महत्या केलं तरी तू लोकांना गप बसून येणार नाही. तू आहे ना भूत होऊन लोकांच्या पाठीमागा लागशील. डेपुटी अरे गड्यासारखे गडी तुम्ही, प्रपंच नको हे म्हणतोय मरायचं. त्याच्या आईला संकट काय आपल्यापेक्षा लय पुढचे आहेत का काय. तुम्ही सांगा ना डेपुटी, जे नाही ते करायचं प्रपंचासाठी, काय नाही करायचं प्रपंच. शेवट काय रे? शेवट काय? एक दिवस जाळायचं जी. मग सांग हे सगळ्यालाच कळत. शेवट एक दिवस जाणार आहे, जाळणार आहेत. माणूस त्याच्याकरताच पळत असतो शेवटपर्यंत करण्यासाठी. हा भाव करायची आणि शेवटला जळून जायचं. डेपुटी तुम्हाला नाही वाटत का असं कधीतरी मरावं बुवा, कधीतरी मेलं पाहिजे? नको बाई आयुष्य. माझ्या डोक्यात येतं ना, पण मी मारावा म्हणून नाही येत. मग तुम्ही दोघं मारावा आणि गावाची पिढा जावा, म्हणजे गावातले लोक मारायचे नाहीत. बघितलं का, म्हणजे तुम्हाला सुद्धा इच्छा आहे आम्ही मारावं म्हणून. नाही गेलं. अख्खं गाव आपल्यावर टापलेलं आहे. आम्ही अख्खं गाव म्हणतोय की तुम्ही मरा, तुम्ही लय वाईट आहेत, मरायला पाहिजे ना आपण. हसत येत बघ ना खुशाल. अरे चाष्टा गेली तुमची. कोणाला वाटत मरावा? तुम्हाला तरी वाटतं का मरावा? मनापासून वाटत का मरावा म्हणून? मनापासून नाही वाटत, पण माणसाने टॉर्चर केल्यावर माणसाला वाटतं ना आपण मारावा. माणसाने टॉर्चर, तुला कोण टॉर्चर करायचं? तुझी बायको तुला करते, तू तुझ्या बायकोला टॉर्चर करतो, बस. दोघंच टॉर्चर. उठल्या सुटल्या घरात तुला काय रे भोरे, तू समजा कामाचं आहे, तुला काय टेन्शन आहे रे? सांगितलं ना तुम्हाला टेन्शन किती आहे. पैसाच ते का पैशाची हा कमी करणार दारशी. सगळ्या गोष्टीत नको ना पैसा बघू. लय दन करतो तू. किती कष्ट करा. आता काल पुण्याला जाऊन आला, सगळे दुकान उघडलं परत. गरज होती का? आज झोपला असता ना मोकळा. गरज आहे काही? एवढं लागत प्रपंचाला, तुम्ही सांगा किती करा प्रपंचाला? कमीच पडतंय, कमीच. 5 पोते धान्य झालं, आता फक्त आजुली भर राहील. सांगा. अरे दादा, 5 पोते धान्य तुम्हाला दोघांना नवरा बायको लय होतं, पण ते जर धान्य इकत गेले तुम्ही, ते खाता राहील तर काय राहतंय खाली? काय राहत नाही. मग किराण्याला पैसे लागत नाहीत का? काम करायचं दादा. हे बघ, जीवन आहे ना, जीवन असंच असतं. जीवनामध्ये संकट चालू असतात, आपण त्याला हसत हसत सामोरं जायचं. कुठेही मोठं संकट असू दे, तुम्ही जर पॉझिटिव्ह आणि हसत सामोरं गेले ना, ते संकट आलं ना, आपण नुसतं हसत राहायचं. संकट निघून जातं. कसं काय? आपले दादा बघून. अरे आपण मनाने प्रसन्न आणि हसत असलो का कुठलंही संकट येत नाही. सगळ्या संकटावर मात होती. आपण टेन्शन फ्री राहतो. याला टेन्शन कसं आहे? ढाब्यावाला, दारूवाला, सगळ्या गोष्टी. हे टेन्शन आपण घेऊन बसतो. लक्षात आलं का? हे टेन्शन आपण घेऊन बसतो. कस काय? आपण धाब्यावालीकडे गेलोच नाही तर टेन्शन घरी येईन का? उधारी होईन का? उधारी तू बी समजा आता लोकांना उधार देतो, आपल्या गावातल्या लोकांना उधार लागतं, पण तो बी पेशन्स ठेवायचे. थोडे लोक आणणार आहेत, आपल्याला देणार आहेत. बरं तेच लोक जर तुझ्या दुकानात नाही आले तर तो टेन्शन जाईन पुढं. खरंय ना. परत तुला टेन्शन येईन, माझ्याकडे गिरायक आहे ना म्हणून. त्याच्यामुळे दोघाला सांगतो मी, तर त्याच्या कुठलं संकट येऊ मायावर हसत हसत सामोरं जातो. खरंय ना. बायको बोललं तरी हसतो. मी हसत हसत दारूच्या दुकानावर गेलो तर ती उधारी मागतोय. आलं ना मागणारला, कारण की तू रडून घेतलेला असता आधी. हॉस्टेल तो तोंडात नाही आणायचा का? ज्या टायमाला वाटतं ना आपल्याला दारू प्यायची, त्या टायमाला हसत हसत म्हणायचं आज मला प्यायची नाही. मग संकट जातं. असं संकट आणतो तू बाळा, बर का? आता लक्षात घ्या, असे मेल्यावर चेहरे करू नका पडू, नाही लवकर जाताना भरून टेन्शन घेऊन भरून जातात. मी ऐकले बरं, खरं आयुष्य वाढतं, टेन्शन जातं आणि तुम्हाला रोग राग होत नाही आणि तुमच्या आलेले टेन्शन सगळे संकट दूर होऊन जातात. मी 101 वर्ष जगन का? 101 काय 201 वर्ष जगशील तू. आता डेपुटी ठरवलं, आता सांगायचं विशेष नाही काय. चला चला डेपुटी. आय लागले मग कसे काय ना असायला. झाल्या आईला झाल्या, मलाच जिंकला करायला लागले हो. चल काय रे काय
काय ओय! लागला इथं हसायला की जोर जोरात. हो शामराव, यादी नाही पाठवली तुम्ही. ते काय झालं, तू यादी पाठवली मला पण मागची उधारी दिली नाही ना, म्हणून मी म्हणलं ती उधारी आली की मग यादी भरू. अहो, देईल ना 2-3 दिवसांनी पैसे. आहो त्यांनी मला पगारच टाकला नाही अजून महिन्याचा. असं कसं? ते तर म्हणले होते पेमेंट टाकतो म्हणून, पण टाकलं नाही अजून. नाही टाकले, त्यांचा पगार झाला नाही म्हणून त्यांनी पेमेंट टाकलं नाही मला. होय. हा. बरं द्या ना, मला एक काम करा, मॅगी द्या आणि आपलं शेवायची खीर करतो ना आपण, ते शेवायचं पॅकेट द्या. नाही नाही, असं नाही करता येणार ना मला. तू आधी उधारी दिली की तुला लगेच सामान देतो, खरं आहे की नाही? अहो पण शामराव तुम्ही असे हसता का बरे? हसायचं चांगलं असतं, आयुष्य वाढतं त्यांनी म्हणले. आलेलं सगळं संकट हसू हसू वाटं लावायचं, भारी वाटतं. ते द्या ना तेवढं उधार, तुम्हाला देते 2-3 दिवसांनी पैसे. नाही नाही नाही, उधारीचं संकट आहे ना ते वाढवायचं नाही, कमी करायचं म्हणूनच. कराय का नाही? हा, तू काय कर, या पैसे पाठवून दे, लगे यादी पोहोच होऊन जाईल. शामराव गोळ्या संपल्यावर आणि वागू लागले काय तुम्ही? नाही नाही नाही, गोळ्या बिळ्या काही संपलं नाही, एकदम व्यवस्थित सगळं. बघा तुम्हाला राहिलेली उधारी पण लवकर भेटत नसते आता. काही टेन्शन नको घेऊ. येईन, मला माहिती आहे ना. भाई काय माणूस. टेन्शन घ्यायचंच नाही. पारे ए पारे, काय झालं? जेवली का? हा जेवण केलं. तुमची वाट बघून बघून दमले आता मी. काय झालं तुम्हाला? किती भाकरीचा मुर्दा का बसिला? 2च बसवलाय. हा 2? हा मग काय, पोटाला जेवढं लागते तेवढं खावंच लागतंय. खरंय. मग तुम्ही आला ना आता बाहेर कुठेतरी खाऊन फिरून आले. हा, गेला चाल श्यामभाऊजी बरोबर मटण अंडी चिकन काय तर खायला. खरंय. मग खरंच असणार, आणि मी कधी खोटं बोलतच नाही. खरंय. घरात स्वयंपाक केला होता ना, काय जायची बाहेर गरज होती? हा गेल तुम्ही आपला बाहेर. आणि तुम्हाला हसाय काय झाली? हा अहो बाई, एडबीड लागलं काय तुम्हाला? असं का करायला लागलाय तुम्ही? खरंय. काय खरं येड लागलंय? बघ मला रडायला आता. अरे देवा, ह्यांच्या डोक्यावर परिणाम झाला का काय? खरंय. रुपाबाई 100% ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. चला आपलं आता काय करू, सुगंधाताईकडे जाते. हा सुगंधाताई, काय ग? बरं झालं इथंच भेटला. का बरं? अहो तुम्हाला काही सांगू, माझ्या नवरा येडच झाले. कशाने म्हणजे काय बोललो का हसतेच. जेवण झालं का? आणि किती खाल्ल्या भाकरी? हो असंच चालू आहे. काय मला कळलं नाही. त्यांच्या ना नक्की डोक्यावर परिणाम झालाय. अगं मी ना शामरावकडे गेली होती. हा दुकानामध्ये मला ते शेवायचं आणि ती मॅगी बिगी आणायची होती. हा ती बी असंच करायचो, काही बोललं का नुसतं असायचे. यांनी काही खाल्लं बिल्लं काय का काही झालं यांना? 100%च काहीतरी झालेलं असणार आहे. हा ना. ऐका ना, तुम्ही माझ्या बरोबर चला, तुमच्याशिवाय हे मिटणार नाही. चला ना माझ्या बरोबर. कुठे गेले बघावं लागून, नुसतं हसत पळायला लागल्यात घराच्या बाहेर. पण त्यांना बघून आपण नको हसायला लागावं, लोक आपल्याला दगडाने आणतील. नाही हो, आता हे जर निस्तराव तर रागल ना. चला ना माझ्या बरोबर, मला लय भीती वाटायला लागली. चला. हे काय झालं असं बे? तेच ना, रिकामं काही उद्योग घालता. काय गडबड तोंडाचे तोंडी काय उड्डेत घातले. अरे काय सांगू ठीक आहे तुला, ते जालू भाऊजी शामराव, अरे यांनी काहीतरी काय खाल्लं का, यांनी कशाच्या गोळ्या घेतल्या, यांना काही झालं, नुसत्या हसू राहिले येडावणी. घरी आले, त्यांना म्हणलं भाकरी खाल्ल्या का, ते जेवण केलं का? नाही. तू केलं का? हा म्हणलं मी केलं जेवण. किती भाकरी खाल्ल्या? म्हणलं 2. लागले हसाय. जेवायचं काय? नुसतं हसतात, नुसतं हसत. कोणताही प्रश्न विचारा नुसतं हसायला लागलेत. मला तर वाटतं येडच लागली त्यांना. कधीपासून होते असं यांना? आजच दुपारपासून, आता 2-3 तासापासून नुसतं येडावणी हसू राहिले दोघं बी. म्हणता बंटा बिंटा चालला असं त्यांनी. हे काय असतं? अहो ते बंटा चालल्यावर आहे ना, माणूस येतो हसतो नाही तर रडतो. दिवसभर तेच राहतं माझं. बंटा म्हणजे काही गोळी बिळी असती का? प्यायचं राहतं असतं? काहीतरी. हा का? हा, बाई तुला कसं काय माहिती रे? मी पाहिलंय मोबाईलला. मी नाही का आता काय करायचं? आता काय करायचं खरं? एक काम करू, आपण तिघं भाऊजीलाच घेऊन जाऊ आणि शोधून काढू. आता ह्यांना माहितीये ना त्यांनी काय खाल्लं. जर त्यांनी खाल्लेलंच असेल तर हे सांगतील ना काहीतरी करायला. असं ते पाहू आता त्यांना आपल्याला डिपुटी भाऊ आहेतच की. चला आपण तिघं भाऊ. नको नको, त्याला जाऊ दे.
अहो, घेऊन जाऊ आपण. अगं त्याला जाऊ तेच त्याचं काम असं आपण जाऊ तिकडे चाल. चला हो, दिसले तर मला सांगा तेवढं. हा. झाले हसतले जाऊ करत जात बरं अहो काय आजच्या गावाला येड लावलंय राव तुम्ही. काय झालं सिरियस गोष्ट झेजारावतात तरी. सिरियस घ्यायची नसती याड्या असंच असं संकटाला सामोरं जायचं काय त्या सुधांना वहिनी तरी म्हणले आज. होय हा काय म्हणली याला येडच लागलंय म्हणे. असं म्हणली ये चांगलं म्हणली या असण्यापाई ना या असण्यापाई. आता हे गावात शेवटचा दिवस तुमचा आता. काय लागतो सिरियस सांगतोय मी. डेपुटीने तुम्हाला येड्याच्या हॉस्पिटलला ती गाडी बोलवली न्यायला. गाडी येणार आले आपल्याला हे तुम्हाला सिरियस नाही वाटत राहिलं मनातून. कोण सांगतंय? काय विश्वास आहे आमचा काय डेपुटीचा माणूस आहे. डेपुटीना फोन करून सांगितलंय आमच्या गावात 2 येडे हिंडू राहिलेत त्यांना न्यायला या. असं त्यांनी दुसऱ्याला वाईटात दिलाय म्हणे. असं नको ना असं नको ना आता डेपुटीकडे आम्हाला मध्ये बसतो मी हसणार. काय सांगतो मग सीटावर बसायचं. संकटाला सामोरं करत जायचं असंच असं चल ठीक आहे, आलं डेपुटी सोबत आहे बा. काय झालं? आम्हाला म्हणायचं संकटाला असंच असं सामोरं जायचं आणि तुम्ही कुशाला मागून येडीची गाडी बोलवायची होय? काय हा येण्याची गाडी ना? हा तुम्ही खरंच बोलली काय तुम्ही? तुम्ही विसरायला लागले राव. डेपुटी ग्रामपंचायत पावा वावर पावा तुम्हीच नाही सांगितलं. येडे बाबा नाही खरंच येण्याची गाडी बोललेली मी. मी ना डेपुटी तुम्हाला सांगतो ते येण्याच्या अँब्युलन्स मध्ये ना बसच तर हसणारी. डॉक्टर कशी गेलं तर संकटाला सामोरं जायचं. तसे नाही नेत ते, तसे नाही नेत ते. इंजेक्शन मारित येतं आणि मग नेतात तुम्हाला. हा इंजेक्शन मारलं ना मी ना रडायच्या ऐवजी हसण. संकटाला सामोरं हसत हसत जायचं तुम्हीच म्हणली. मग बरोबर आहे ना. म्हणलं होतं पण एवढं बी हसं नका म्हणलो की लोक येड्याच्या इस्पितळात जातील. हा याडपाट वाहनाच्या असं तिथं साऱ्या गावामध्ये. आवडते आजच्या गावाला व्हायचं आणलं यांनी. मला वाटलं यांनी त्याची बंड्या फिंडा औषध घेतलं काय म्हणलं. नाही तर असं तर राहते नसते ते. अरे नालायक हो. काय म्हणलं होतं मी की एखादं संकट वगैरे जर आलं ना तर त्याला हसत हसत सामोरं जा. म्हणजे काय जा की दिराणी सामोरं जा. नुसतं हसतच नका राहू. हसल्यावर लोक येड्यातच काढते. तुम्ही अर्थाचा अनर्थ करून घेता बा. हसायचं पण इतकं बी नाही हसायचं. लोकांनी आपल्या येड्यात काढलं पाहिजे. येड्याची इस्पितळात टाकलं पाहिजे. असं नाही झालं डेपुटी. आम्ही म्हणलं बघू थोडी डेपुटी जिरू. तुमच्या म्हणजे दुकानात माझे जे करत होते का चाष्टा म्हणजे आटकून डेपुटीने सांगितले हसायचं तर नुसतं हसायचंच. हा म्हणलं बघू अरे काय काय होतंय. नालायकपणा लावलाय राव तुम्ही आमची तुम्ही. जिरली. हा तुम्ही आमची जिरीली. आता गप ना झालं ना आता उघड हे का बोलायची गाडी. म्हणजे बोलेल नाही होय. बरं बरं बोलेल नाही चाष्टा केली. ठीक मला डोळा मारला ना. मला बी माहित नव्हतं याड्याच्या गाडीचा. डेपुटी डोळा मारा लागला तो आता होय रे. हा? अहो आजच्या गाव हैराण त्याला तुम्ही तुमच्या दुकानातून दिरायचं आहे ना माहिती का. अरे ते दोघं आहेत ना एखादी जिरायची म्हणेल पक्की जिरी. मी त्यांना मागाशी म्हणलो होतो अरे संकटाला हसत हसत सामोरं जा. मला वाटलं काय माहिती एवढं गावात हसते म्हणून. अख्ख्या गावाला येऊन केले. डेपुटी शहराला 100 भेटतो ना. आता चला नाही येड्याची गाडी बोलीन. जाऊ द्या. आईला चाल्या हे झुरळलंय भारी भरणार राव आपल्याला. ती वरचढ चाललंय. करू एका दिवशी त्याची बी करू.